महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव एसजे डेव्हलपर्स मिरज। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती आकर्षक गणपती सजावट स्पर्धा आपण घेतो आहे आणि या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसजे डेव्हलपर्स मिरज। आपण मंदार शिंदे यांच्या घरी आलेलो आहेत। प्रथम त्यांचं स्वागत करूया। नमस्कार सर। नमस्कार। आज ही कोणती थीम तुम्ही केलेली आहे आणि या वर्षीचा बाप्पा तुमचा काय कुठल्या स्वरूपात तुमचा बसलेला आहे? या वर्षी लालबाग मध्ये बसवला आहे गणपतीची मूर्ती आणि महादेवाचं शिव मंदिर जे असते ते आम्ही केलं आहे आणि आत शिवलिंग केलं आहे देखावा हाच केला। किती वर्षांपासून तुमच्या घरी गणपती बसतो?
मी लहानपणापासून बघते तर गणपती असतोच नेहमी. 30 वर्ष झाले माझं वय, ते 30 वर्ष आहे आता. गणपती आहे 30 वर्ष झाले. आणि गौरी असतात तुमच्याकडे, त्याची काय परंपरा आहे? गौरी असतात ते म्हणजे उभ्या गौरी नसतात आमच्यात. एक तांब्यातली गौर असते आणि एक साडीमध्ये गौर असते, आणि त्यांना असा नैवेद्य आम्ही दरवर्षी ठेवतो, फराळाचं वगैरे ते. पण ही यंदाचा जो तुम्ही देखावा केलेला आहे म्हणजे शिव मंदिराचा, तर हे करण्यामागं उद्देश काय आहे किंवा कसं काय सुचलं हे? हा इको फ्रेंडली गणेश उत्सव म्हणजे आपण नेहमी सादर करतो त्याच्याप्रमाणेच आहे, आणि नैसर्गिक एक थीम सादर केली आहे यावर्षी. असं वेगळं काहीतरी कागदापासून आणि पुट्ट्यापासून मंदिर तयार केलं आहे. ह्याला नुकसान कुठलंच होणार नाही निसर्गाला, ह्या हिशोबानंच ते केलं आहे तयार. खरंच खूप सुंदर देखावा झालेला आहे. आणि जसं की तुम्ही पाहताय, कागदी पुठ्ठ्यापासून आणि कागदापासून बनवलेलं हे शिव मंदिर आहे, आणि मागं शिवची पिंड आपल्याला दिसते आहे, त्यावर एक चंद्रकोर आहे, आणि त्याच्या पुढे बसलेला आपला बाप्पा आपल्याला दिसतोय. तर खूप छान सजावट आहे, आणि अशाच भरपूर सजावटी आपण बघणार आहे. ही भव्य स्पर्धा अशीच चालू राहणार आहे, तर तुम्ही आमच्यासोबत असेच राहा.